पुढच्या बातमीकडे. लाडकी बहीण योजनेमुळे शेतमजूर मिळण्यास अडचणी येतात की का असा प्रश्न पडलाय. लाडकी बहिणीचे पैसे मिळत असल्यानं शेतमजुरीकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. लाडकी बहीण योजनेचा परिणाम हा शेतीवर होत असल्याचं कळत आहे. शेतीत कामासाठी येणाऱ्या महिला त्यामुळे मिळणं कठीण झालेलं आहे. लाडकी बहीण योजनेमुळे शेतमजूर मिळण्यास अडचणी सध्या निर्माण झालेल्या आहेत. लाडकी बहिणीचे पैसे मिळत असल्यानं शेतमजुरीकडे पाठ फिरवण्यात आली आहे. यावर अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अविनाश पवार आहेत. अविनाश, लाडकी बहीण योजनेमुळे एकीकडे महिलांना फायदा होतोय पण दुसरीकडे शेतमजुरीकडे या महिलांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे का? अधिकचे अपडेट्स आहेत. दीपाली, आपण पाहतोय की नुकतेच निवडणुकीच्या तोंडावर फुकट वस्तूंची आश्वासने देऊन आपण लोकांना परजीवी करत आहोत का असं सुप्रीम कोर्टाने फटकारलेलं आहे. आणि जर आपण वस्तुस्थिती पाहिली तर निश्चितच ग्रामीण भागामध्ये जे शेतमजूर आहेत ते मोठ्या प्रमाणात महिला आहेत आणि शेतीकरिता अगोदरच मजुरांची टंचाई असताना अशा पद्धतीने ज्या योजना जाहीर केल्या गेल्या आहेत त्याच्यामुळे कुठेतरी या महिला ज्या आहेत त्या उपलब्ध होत नाहीयेत शेतमजुरीकरिता आणि त्याच्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या मजुरांची टंचाई भासू लागलेली आहे. ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने शेती करत असताना अनेक संकटांना अगोदरच तोंड द्यायला लागत असताना अशा पद्धतीने जर शेतमजुरांची टंचाई निर्माण झाली तर शेतकऱ्यांसमोर एक वेगळं संकट निर्माण झालेलं आहे. निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्षांकडून जाहीर केल्या जाणाऱ्या मोफतच्या योजना म्हणजे जर एवढी संस्कृतीवर सर्वोच्च न्यायालयाने त्यामुळेच कुठेतरी नाराजी व्यक्त केल्याचं दिसत आहे. मोफत अन्नधान्याने पैसे मिळू लागले तर लोक कशासाठी काम करतील अशी देखील टिप्पणी केली गेलेली आहे. आणि निश्चितच आपण जर आता ग्रामीण भागामध्ये पाहिलं तर याचा परिणाम हा दिसू लागलेला आहे. घरकामासाठी देखील मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत त्या जात असतात त्याच्यावर देखील आपल्याला परिणाम झाल्याचं दिसतंय. त्याच्यामुळे न्यायालयाने जी फटकार केलेली आहे ती कुठेतरी योग्य आणि वस्तुस्थिती वाटते. दीपाली, म्हणजे अविनाश, खरं तर एकीकडे लाडकी बहीण योजनेचा फायदा हा महिलांना मिळतोय पण दुसरीकडे याचा परिणाम हा शेतीवर होताना दिसतोय. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.